नवीन प्रेयसीसोबत व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी त्या तरुणाने पहिल्या प्रेयसीचा गळा दाबून केला. व्हॅलेंटाईन वीकच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरात थरारक घटना घडली. नवीन प्रेयसीशी लग्न करण्याच्या लालसेसाठी सनी नावाच्या तरुणाने आपल्या जुन्या प्रेयसी सोनालीची क्रूर हत्या केली. सोनालीचं प्रेम आणि विश्वासघात सोनालीचं लग्न हैबतपुरा येथील बाबूशी झालं होतं, पण पानवाडी येथे मामाकडे राहताना शेजारचा सनी तिच्या प्रेमात पडला. लग्न झाल्यावर सनीचा पाठलाग सुरू होता. प्रेमाच्या नशेत सोनालीने नवरा सोडून सनीसोबत दिल्लीच्या जहांगीरपुरीला पळून गेली. तिथे राहत असताना सनीला नवीन प्रेयसी मिळाली. व्हॅलेंटाईन डेपर्यंत तिच्याशी लग्न करण्याचं वचन त्याने दिलं. सोनालीला हे मान्य नव्हते. ती भांडत होती आणि सनीवर समाधान नव्हतं. हत्येची भयानक रात्र. सनीने सोनालीचा गळा दाबून संपवला. मृतदेह कंबलमध्ये गुंडाळला आणि भाड्याच्या थार कारमध्ये ठेवला. नदीत किंवा नाल्यात फेकण्याचा विचार केला, पण आईवडिलांनाही गुन्ह्यात सामील केलं. यमुना एक्सप्रेस वेवर खंदावली टोल प्लाझाजवळ 6 फेब्रुवारीला मृतदेह सापडला. चेहरा खुनाने माखलेला, गळ्यावर दबाचे निशाण. सनीला वाटलं ओळख पटणार नाही, पण पोलिसांनी AI तंत्रज्ञानाने चेहरा स्पष्ट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. अवघ्या 24 तासात सोनालीची ओळख पटली. पोलिसांचा छडा आणि धक्कादायक खुलासा. आग्रा पोलिसांनी सनीला दिल्लीतून अटक केली. त्याचे आईवडील प्रदीप आणि आई मृतदेह फेकण्यात मदत करणारे असल्याचं उघड झालं. सनीचा वेश्या व्यवसाय रॅकेटशी संबंध असल्याची माहिती समोर आली. सनी पंजाबला पळून जाणार होता, पण हायटेक तपासाने सर्व कटीत बांधलं आणि हे प्रकरण प्रेमाच्या नावाखाली हिंसेचं ज्वलंत उदाहरण आहे. साप्ताहिक पोलीस फॉरनच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा.